नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात उन्हाळी ज्वारीच्या वाणाविषयी. तर तुम्ही उन्हाळी ज्वारीची लागवड करत असाल तर तुमच्यासाठी वाण निवड करणे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी उत्तम दर्जाचे वाण असणं, आपल्याला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर वाणांची निवड करत असताना उन्हाळी हंगामात आपल्याला दाण्याबरोबरच भरपूर कडबा उत्पादनसुद्धा मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला वाण निवड करत असताना जे आहे ते काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळी ज्वारीसाठी वाण निवड करत असताना आपण शिफारस केलेल्या वाहनांची जर निवड केली तर निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. उन्हाळी हंगामासाठी मालदांडी 35-1 या लोकप्रिय वाहनाबरोबरच आपण परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा तसेच अकोला क्रांती या वाहनांचे आपण जे आहे ते बियाणे घेऊन आपण पेरणी करू शकतो. तर आपल्याला पेरणी करताना जे आहे ते वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले जे वाण असतात त्यांचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. तर आपण जे काही वाण निवड करू त्या वाणांची योग्य माहिती असणे आपल्याला अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामध्ये परभणी शेता या वाणाचे बियाण्यासाठी लागवड करत असू तर त्यासाठी आपल्याला त्याचे जे काही गुणधर्म आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत त्यांची आपल्याला माहिती असणे अतिशय महत्त्वाचं आहे. वाणाबरोबरच वाण निवड केल्यानंतर आपल्याला जमिनीची निवड करत असताना योग्य ती काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. उन्हाळी ज्वारीच्या लागवडीसाठी शक्यतो आपण मध्यम ते भारी जमिनीची निवड करायची आहे. त्याचबरोबर आपण जे काही वाण निवडतो त्या वाणावर बीज प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी आपल्याला बीज पेरणी करण्यापूर्वी आपल्याला बियाण्यास गंधक जे आहे ते 300 मेष म्हणजे 4 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण प्रक्रिया करून घ्यायची आहे. उन्हाळी ज्वारीच्या बियाण्यास आपण थायोमेक्थोक्झाम 70% म्हणजेच 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो प्रक्रिया करून घ्यायची आहे. बियाण्यास बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. यामुळे आपल्याला खोडमाशीमुळे होणारे नुकसान जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळे झाडांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते. तर रासायनिक खतांचा वापर करत असताना आपण योग्य ती काळजी घेऊनच रासायनिक खतांचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जोमदार वाढीचा काळ जो असतो म्हणजे साधारण पेरणीनंतर 25 ते 35 दिवस, पोटरीत येण्याचा काळ पेरणीनंतर 55 ते 60 दिवस आणि फुलोरा येण्याचा काळ म्हणजे पेरणीनंतर 70 ते 75 दिवस आणि कणसात दाणे भरण्याचा काळ म्हणजे पेरणीनंतर साधारण 85 ते 90 दिवस अशा प्रकारे जो काळ असतो योग्य त्या काळात आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. उन्हाळी ज्वारी साधारणपणे आपण 5 ते 7 पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते. पीक पाणी पाळीला उत्तम प्रतिसाद देत असतं आणि आपल्याला योग्य नियोजन करून योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन करून आपण जे आहे ते ज्वारीचं पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा जर उन्हाळी ज्वारीची लागवड करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी वाण निवड करणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि वाणाबरोबरच योग्य ते व्यवस्थापन आणि पाण्याचं काटेकोर नियोजन करणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर आजकाल ज्वारीला खूप चांगल्या प्रकारे दर मिळत आहे आणि बरेच शेतकरी हे ज्वारीचं उत्पादन घेण्याकडे वळत आहे. तर तुम्हीसुद्धा जर उन्हाळी ज्वारीची लागवड केली असेल तर आपण योग्य वाणाची निवड करूनच पेरणी करणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.